नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे मंदारची पहिली नोकरी. कथेचे मूळ नाव आहे पहिली नोकरी. कथेच्या लेखिका आहेत प्रणाली पाटील पुष्पकन्या. कथेला आता सुरुवात करू. मंदार 12वी पास झालेला, काळा सावळा, मजबूत बांध्याचा, रागीट स्वभावाचा आणि एका गावात राहणारा युवक. मंदारला एक बहीण होती. मंदारला शिक्षणात फारसा काही रस नव्हता. अगदी कसा बसा तो 12वीची परीक्षा पास झाला होता आणि ते सुद्धा आईच्या दबावामुळे त्याने ह्यावेळेस अभ्यास केला होता, नाहीतर तो नापास होण्याच्याच मार्गावर होता. मंदारच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून होता. घरातील परिस्थिती गरिबीची होती. शेतीच्या कामापुरते मंदारचे वडील घरात मदत करायचे, पण बाकी रिकाम्या वेळी ते रोजच दारू पिऊन टुन्न असायचे. मग पुढे काय? घरात भांडी वाजायची. आपल्याला एखादी नोकरी मिळावी म्हणून मंदारने खूप प्रयत्न केले, पण नोकरी काही त्याला मिळत नव्हती. जवळच असलेल्या गावात एक कंपनी होती. त्याने तिथेही नोकरीसाठी प्रयत्न केला, पण तिथे सुद्धा त्याला नोकरी मिळाली नाही. कारण एकच, काहीतरी ओळख हवी, वशिला हवा. आता काय करावं या विचाराने मंदारला रात्र रात्र झोप येत नव्हती. अचानक मंदारच्या डोक्यात एक विचार चमकून गेला आणि मंदारने एक युक्ती लढवली. त्याच्या मनात आलं की नोकरीला असलेल्या त्याच्या इतर मित्रांना त्यांच्या इथे कुठे काही नोकरी आहे का ते विचारूया. तसे दुसऱ्या दिवशीपासूनच त्याने सर्व मित्रांना भेटून सांगायला सुरुवात केली की त्याच्या पात्रतेची कुठे नोकरी असेल तर नक्की सांगावं. त्याने बऱ्याच मित्रांना याबद्दल सांगितलं, पण कुठूनच कोणाकडूनच होकार येत नव्हता. शेवटी कंटाळून त्याने मासेमारी करायचा निर्णय घेतला. गाव खाडीच्या शेजारी असल्यामुळे मासेमारी हा उद्योग गावात चालायचा. असं म्हणतात की मासे आणि फुलं विकणारा कधी उपाशी राहत नाही. मग काय, मंदार सुद्धा मासे पकडून विकू लागला. अगदी जास्त नाही, पण थोडेफार पैसे त्याला मिळू लागले. असेच 2-3 महिने निघून गेले. अचानक त्याला एके दिवशी फोन आला. तो फोन त्याच्या मित्राचा होता. मंदारने फोन उचलला आणि तो बोलू लागला. हा बोल साजन, कसा आहेस? आज कशी आठवण काढलीस? मंदारने विचारलं. मी एकदम मस्त आहे. अरे तुझ्याच कामासाठी फोन केला होता, साजन म्हणाला. म्हणजे काय रे, कोणतं काम? मंदारने विचारलं. अरे एक काम आहे, म्हणजे एक नोकरी आहे. काम खूप भारी असं नाहीये, पण निदान तात्पुरतं का होईना काम तर मिळेल तुला. हे काम आत्ता कर, नंतर बघू दुसरं एखादं चांगलं काम, साजन म्हणाला. अरे हो, पण काम काय आहे आणि कुठे आहे ते तर सांग, मंदार म्हणाला. सांगतो, बघ तुला पट्ट का ते. प्रियदर्शनी स्कूलमध्ये सिक्युरिटी गार्डचा जॉब आहे, पण नाईट ड्युटी आहे, साजन म्हणाला. शाळेमध्ये आणि ती पण नाईट ड्युटी? शाळेत रात्रपाळीची काय जरूरत? हे काहीतरी वेगळंच वाटतंय रे. शाळेत नाईट सिक्युरिटी गार्ड कशाला लागतो? मंदार आश्चर्यचकित होऊन म्हणाला. मला पण नक्की त्या शाळेबद्दल माहीत नाही, पण त्याच शाळेत माझा एक मित्र पण कामाला आहे आणि तो सुद्धा सिक्युरिटी गार्ड म्हणूनच आहे. शाळा खूप जुनी आहे. शाळेत जुनं शिवमंदिर सुद्धा आहे, पण शाळेत रात्री सिक्युरिटी गार्डची का जरूरत आहे हे मला सुद्धा माहीत नाही. बघ तू ठरव, शेवटी निर्णय तुझा आहे. हवं तर नंतर कॉल करून सांग तुझा निर्णय, साजन म्हणाला. अरे तुझा मित्र सुद्धा तिथेच काम करतो? मग ठीक आहे, मला चालेल, पण तुझ्या त्या मित्राचा नंबर देऊन ठेव, मंदार म्हणाला. ठीक आहे, ॲडव्हान्समध्ये अभिनंदन. छोटी का होईना, पण तुला तुझी पहिली नोकरी तर मिळाली. चला, मला तर बाबा आनंद झाला. माझ्या मित्राचा नंबर मी तुला पाठवतो. चल बाय, साजन म्हणाला. ठीक आहे, बाय आणि थँक्यू यार. इतके बोलून मंदारने फोन ठेवून दिला. नंतर काही मिनिटातच साजनने मंदारला त्याच्या मित्राचा नंबर पाठवला. तसं मंदारने साजनच्या त्या मित्राला फोन लावला. तसे दुसरीकडून फोन उचलला गेला. नमस्कार, मी मंदार बोलतोय, साजनचा मित्र, मंदार म्हणाला. अरे हो, हॅलो मंदार, मी अमर, अमर म्हणाला.
हॅलो अमर, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. तुम्हाला आत्ता वेळ आहे का? मंदारने विचारलं. अरे ए बाबा, मला तुम्ही वगैरे नको म्हणू रे. अरे तुरेच कर. मी काही एवढा महान नाहीये आणि वयानं इतका मोठा सुद्धा नाहीये. तू माझ्या मित्राचा मित्र आहेस म्हणजे माझा मित्रच झालास, समजलं का भावा? अमर म्हणाला. अरे थँक्यू यार, तू खूप फ्रेंडली आहेस यार. साजनने तुला माझ्याबद्दल सांगितलंच असेल. तू ज्या शाळेत कामाला आहेस त्याच जॉबबद्दल विचारायला मी कॉल केलाय, मंदार म्हणाला. मला सांगितलं साजनने. तुला शाळा कुठे आहे हे माहीत असेलच. नसेल तरी काळजी करू नकोस, मी आहेच. बाकी जॉबबद्दल सांगण्यासारखं म्हणजे काय तर सिक्युरिटी गार्डचा जॉब आहे आणि रात्रपाळी असते. मग काय, रात्री फक्त जागते रहो हेच असतं. इथे रात्री 3 सिक्युरिटी गार्ड असतात. त्यातला एक मी आणि आणखी 2. पण त्यातल्या एकाने जॉब सोडला आणि एक आजारी आहे. त्याने 10 दिवसांची सुट्टी घेतलीय. मग काय, सध्या तरी मीच असतो. तो जो जॉब सोडून गेला आहे त्याची जागा रिकामी आहे. मग कधीपासून येतोयस? अमर म्हणाला. मी काय तयार आहे, उद्यापासून सुद्धा येऊ शकतो, मंदार म्हणाला. ठीक आहे, मग तू उद्या सकाळी ये आणि इथल्या प्रिन्सिपलला भेट. पुढे काय करायचं वगैरे तेच सांगतील. चल भेटू उद्या. इतके बोलून अमरने फोन ठेवून दिला. मंदार मात्र खूप आनंदात होता. तो लगेच नोकरीची स्वप्न पाहू लागला. कारण कशीही असो त्याची ती पहिली नोकरी होती. त्यानं सर्व काही लगेच आईला सांगितलं. आईला पण आनंद झाला. आता मंदार अधीरपणे उद्याची वाट पाहू लागला. दुसऱ्या दिवशी मंदार सकाळी लवकर उठून तयार झाला. तो खूपदा स्वतःला आरशात पाहत होता, कधी हसताना, बोलताना. काहीच वेळात मंदार त्या शाळेत पोचला. शाळा जुनी होती पण भव्य होती. तो विचारत विचारत प्रिन्सिपल केबिनमध्ये गेला. प्रिन्सिपलना रिझ्यूम दिला. प्रिन्सिपल माने यांनी तो डोळ्यांखालून घातला. ठीक आहे, मग कधीपासून येणार जॉबवर? माने यांनी विचारलं. तुम्ही सांगाल तेव्हा यायची माझी तयारी आहे, मंदार म्हणाला. ठीक आहे, मग आज रात्रीपासूनच ये. तत्पूर्वी या शाळेची आणि तुझ्या कामाची माहिती तुला सांगतो. शाळा तशी जुनीच आहे पण लवकरच नवीन बांधकाम होणार आहे. शाळेच्या ईशान्य दिशेला शिवमंदिर आहे. सकाळी 1 आणि रात्री 3 सिक्युरिटी गार्ड असतात. तुझा पगार 10,000 रुपये असेल. आता तुला काही विचारायचं असेल तर विचार, प्रिन्सिपल माने म्हणाले. मंदारला खरं तर विचारायचं होतं की शाळेत रात्री सिक्युरिटी गार्ड कशाला लागतात आणि ते सुद्धा 3, पण त्यानं ते विचारणं टाळलं. ठीक आहे सर, मला सर्व काही समजलंय, मंदार म्हणाला. ठीक आहे, आज रात्रीपासून ये तू. ड्युटी रात्री 11 ते सकाळी 7 आहे, प्रिन्सिपल माने म्हणाले. ठीक आहे सर, आजपासून मी येतो. इतके बोलून मंदार आनंदाने घरी निघाला. जाताना त्याने पेढे घेतले. आईला पेढे देऊन नोकरी मिळाल्याचं सांगितलं. आई पण आनंदली. तिने त्याला रात्री काहीतरी खायला बरोबर असावं म्हणून डब्यात नेण्यासाठी त्याच्या आवडीचे पदार्थ बनवले. सर्व आवरून डबा घेऊन मंदार शाळेत पोचला. सकाळी पाहिलेली शाळा आणि आत्ताची शाळा त्याला वेगळीच भासत होती. सिक्युरिटी रूमच्या गेटजवळ आणि मंदिराजवळ फक्त दिवे लागलेले दिसत होते. बाकी सगळीकडे अंधार होता. मंदार सरळ सिक्युरिटी रूमकडे गेला. सिक्युरिटी रूमचा दरवाजा तुटलेला होता. त्याची कडी देखील तुटलेली होती, त्यामुळे तो उघडाच होता. रूममध्ये काही भांडी होती, काही डॉक्युमेंट, 4 खुर्च्या, एक जुना टेबल आणि एक जुनं कपाट होतं. पण तिथे कुठेच अमर दिसत नव्हता. तसंही मंदारने अमरला कधीच पाहिलं नव्हतं. फक्त फोनवर त्याचा आवाज ऐकला होता. एकतर त्याची या शाळेत पहिलीच रात्र, त्यात ती जागा थोडी भीतीदायकच वाटत होती आणि त्यात तो एकटाच होता. त्यामुळे वेगवेगळे विचार मनात येणं स्वाभाविकच होतं. अमर कुठेच दिसत नाही म्हटल्यावर त्याने लगेच अमरला फोन केला. दुसरीकडून अमरने फोन उचलला आणि त्याला पोचायला अर्धा एक तास लागेल असं त्यानं सांगितलं. मंदार आता एकटाच होता. वेळ जाण्यासाठी मंदारने मोबाईलवर गाणी लावली, पण त्याने त्याचं मन रमत नव्हतं. काही वेळ गेला आणि अचानक त्याला त्या खोलीच्या छतावर खडी दगड पडल्याचा आवाज आला.
तशी मंदारने गाणी बंद केली. तो काही वेळ थांबला. सगळीकडे शांतता होती. त्याला वाटलं की त्याला भास झालाय आणि त्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. काही वेळ गेला आणि परत तोच आवाज आला, पण हा आवाज पहिल्यापेक्षा थोडा आणखी जोरात आला होता. आता मात्र मंदार खूप घाबरला. हे काय चाललंय त्याला काही समजत नव्हतं. इतक्या रात्री कुणीही दगड मारायला येणार नाही आणि मुळात छतावर इतक्या रात्री कोण आणि कशाला दगड टाकेल, त्याच्या मनात विचार चमकून गेले. भीतीने काय करावं त्याला काही सुचत नव्हतं. एवढ्या रात्रीपर्यंत बाहेर राहायची त्याला अजिबात सवय नव्हती. त्यात नवीन नोकरीचा त्याचा पहिलाच दिवस, किंबहुना पहिलीच रात्र. त्यात अमर नसल्याने तो आणखीनच घाबरला होता, गोंधळला होता. त्याने पुन्हा अमरला कॉल केला, पण आता अमरचा फोन लागत नव्हता. कदाचित अमर आज ड्युटीवर येणारच नाही असं त्याला वाटू लागलं होतं. तेवढ्यात परत तोच आवाज आला, पण आता त्या आवाजाची भीषणता खूपच वाढली होती. असं वाटत होतं की आता वरचे पत्रे तुटून खालीच येतील, इतक्या जोरात तो आवाज येत होता. मंदार आता खूपच घाबरला होता, थरथरत होता. त्याच्या अंगावरचे रोम बाभळीच्या काट्यासारखे ताठ उभे राहिले होते. तो थरथरत रूममध्ये असलेल्या चटईजवळ गेला. त्याने चटई रूमच्या मधोमध अंथरली. मग पटकन बॅगेतली चादर काढून गुपचूप आवाज न करता चादर अंगावर घेऊन पहुडला. त्याने अगदी तोंडापासून ते पायापर्यंत चादरीने आपलं अंग झाकून घेतलं होतं. त्याचं हृदय 120च्या स्पीडने धडधडत होतं. 20-30 मिनिटांनंतर मंदारला कोणीतरी रूम जवळून चालत जात आहे असा आवाज आला. तो आवाज सिक्युरिटी रूमच्या बाहेरूनच येत होता. आता मात्र मंदारची घाबरगुंडी उडाली. तोंडात ज्या देवाचं नाव येईल त्या देवाचं नाव तो घेऊ लागला. कधी हनुमानाचं, रामाचं, गणपती बाप्पाचं, तर कधी गावदेवीचं. मंदारला जर शक्य असतं तर त्याने सर्व देवांनाच त्याचे सिक्युरिटी गार्ड म्हणून आत्ताच्या आत्ता रक्षणाला बोलावलं असतं. हळूहळू तो चालण्याचा आवाज आता सिक्युरिटी रूमच्या जवळ येऊ लागला. काहीच वेळात मंदारला रूमचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला. तोंडावरून चादर घेतल्यामुळे त्याला बाहेरचं दिसत काहीच नव्हतं, पण त्याला आवाज मात्र ऐकू येत होते. पुढे तो चालण्याचा आवाज आता रूममध्ये येऊ लागला. ती व्यक्ती किंवा ते जे काही होतं ते खोलीतील भांडी उचलून दुसरीकडे ठेवत असल्याचा आवाज येऊ लागला. काहीच वेळात तो चालण्याचा आवाज आता मंदारच्या अवतीभोवती येऊ लागला. मंदार हे सगळं थरथरत ऐकत होता. तेवढ्यात अचानक मंदारच्या पायाला त्या चालणाऱ्याचा पाय लागला. त्याचा पाय मंदारला लागताच मंदार उठून कुठेही न पाहता सुसाट बाहेरच्या दिशेने धावत सुटला. इतक्यात मागून एका माणसाचा आवाज आला, "अरे मंदार थांब, मी आहे, पळू नकोस. अरे घाबरू नकोस, मी आहे." पण मंदार काहीही विचार न करता सरळ धावतच होता. मंदार शाळेच्या आवाराच्या बाहेर आल्यावर त्याने मोकळा श्वास घेतला आणि आपले दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून तो धापा टाकू लागला. तेवढ्यात त्याच्या खांद्यावर कुणाचा तरी हात पडला. तसं मंदार प्रचंड घाबरला आणि तो परत धावत सुटणारच होता, पण इतक्यात त्या व्यक्तीने मंदारला गच्च पकडलं. पण मंदार फक्त सुटण्यासाठी धडपड करू लागला. तेवढ्यात ती व्यक्ती म्हणाली, "अरे तू मंदार ना? अरे मी अमर आहे, इथला सिक्युरिटी गार्ड. घाबरू नकोस, शांत हो." असे म्हणत अमरने मंदारला शांत केलं. त्याचं बोलणं ऐकून काहीच वेळात मंदार शांत झाला. मंदारने मागे पाहिलं. "अरे तू एवढ्या उशिरा का आलास? मला वाटलं एवढा उशीर झालाय म्हणजे तू आता येणारच नाहीस," मंदार म्हणाला. तो अजून सुद्धा धापा टाकतच होता. "हो यार, सॉरी, पण आधी तू शांत हो. चल आता आतमध्ये जाऊ," अमर म्हणाला. "नाही, मी नाही येणार बाबा तिकडे. नको मला ती नोकरी. ही भूताटकीची शाळा आहे. मी नाही येणार आत," मंदार घाबरून म्हणाला. "अरे असा घाबरू नकोस, चल माझ्यासोबत," अमर म्हणाला. "नको, मला फार विचित्र अनुभव आला आत्ता," मंदार म्हणाला. "हे बघ, आता मी तुझ्यासोबत आहे ना, चल आत, काहीही नाही होणार," अमर म्हणाला. शेवटी कसे तरी अमरने त्याची समजूत घातली आणि दोघेही सिक्युरिटी रूममध्ये गेले. अमरने मंदारला पाणी दिलं.
मंदारने पाणी पिऊन अमरला विचारलं, अरे काय तू, ड्युटी कितीची आणि तू येतोस कधी याला काही अर्थ आहे का? त्यात ही माझी पहिलीच रात्र आणि त्यात ही जागा पण भयानक आहे, मंदार म्हणाला. कुणाला सांगू नकोस, पण मी रात्री 2 नंतरच जॉबवर येतो, कधी कधी तर 4 नंतर सुद्धा, अमर म्हणाला. काय? अरे काय बोलतोयस तू? मंदारने आश्चर्याने विचारलं. हो, आणि तू बोलतोयस ते बरोबरच आहे. ही जागा थोडी विचित्रच आहे. बरं मला एक सांग, तुला काही दिसलं का? अमरने विचारलं. नाही, पण खूप भयंकर आणि विचित्र आवाज मात्र मी ऐकले, मंदार घाबरत म्हणाला. पत्र्यावर दगड खडी पडण्याचा आवाज ऐकला असशील, अमर म्हणाला. हो बरोबर, पण तुला कसं माहीत? मंदारने विचारलं. कारण हे आवाज मी सुद्धा ऐकलेत, पण कधी काही दिसलं मात्र नाही. असे आवाज रोजच रात्री येतात. माझ्या घरच्यांना सुद्धा मी हे सांगितलं. त्यांनी तर मला ही नोकरी सोडायला सांगितली, पण आधी दुसरी नोकरी तर मिळायला हवी. मग मी यावर उपाय काढला. मी जॉबवर उशिरा येऊ लागलो. घरचे म्हणतात माझा देवगण आहे, म्हणून बहुतेक मला तसलं काही दिसत नाही, पण आवाज मात्र येतात. मी 1-2 वेळेस बाहेर जाऊन सुद्धा बघितलं की हे आवाज कुठून येत आहेत, कसले आहेत, पण काहीच दिसलं नाही. इतके दिवस मी एकटाच होतो म्हणून उशिरा येत होतो. पण तू घाबरू नकोस, आता तू सुद्धा सोबत आहेस, त्यामुळे उद्यापासून मी वेळेवर येत जाईन. रात्री 11 वाजताच मी जॉबवर येत जाईन. आता एकमेकांच्या सोबतीला आपण आहोत, त्यामुळे काळजी नाही. इतके बोलून अमरने स्मितहास्य केलं. आता मंदार सुद्धा शांत झाला. सकाळ झाली तसे त्यांची ड्युटी संपली. मंदार घरी आला, जेवला आणि झोपी गेला. झोपेतही काल रात्री घडलेला प्रसंग त्याला आठवत होता. मनी बसे ते स्वप्नी दिसे. तरीही मंदार कूस बदलून झोपण्याचा प्रयत्न करत होता. तो दिवस सरला आणि रात्र झाली. ड्युटीवर जाण्याची वेळ झाली होती. भीती तर होतीच, पण नोकरी सोडावी असं वाटत नव्हतं, कारण खूप प्रयत्नांनंतर ही नोकरी त्याला मिळाली होती. मंदारची अवस्था दयनीय झाली होती आणि मनात दुमताचं युद्ध चालू होतं. मंदार बरोबर रात्री 11 वाजता ड्युटीवर पोचला. आज अमर लवकर आला होता. खूप वेळ दोघांनी गप्पा मारल्या. नंतर थोडं खाऊन घेतलं आणि अंथरूण टाकून लोळत पडले. त्यांच्या गप्पा चालूच होत्या. नंतर दोघांनी कंटाळून गाणी लावली. गाणी ऐकता ऐकता अमरचा डोळा लागला. मंदारला मात्र झोप येत नव्हती. मग त्याने मोबाईलवर एक चित्रपट लावला आणि एकटाच तो चित्रपट पाहू लागला. काही वेळ गेला. रात्रीचे 2-2:30 वाजले असतील. मंदारची नजर मोबाईलवरून बाहेरच्या दिशेला गेली. तसं त्याला गेटजवळ कोणीतरी उभं आहे असं जाणवलं. मंदार पोटावर झोपून चित्रपट पाहत होता. त्याने बाहेर कोण आहे हे पाहायला मान थोडी वर केली आणि बाहेर नीट लक्ष देऊन पाहिलं. तसं त्याला दिसलं की गेट बाहेर पंजाबी ड्रेस घातलेली एक मुलगी उभी होती. मंदार विचार करू लागला, इतक्या रात्री ही मुलगी इकडे काय करतेय आणि ती अशी गेट बाहेर का थांबलीये? कदाचित कोणीतरी मनोरुग्ण किंवा अशीच रस्त्यावर राहणारी वगैरे कोणीतरी असेल असं त्याला वाटलं. त्याने मोबाईल बंद केला आणि परत गेट बाहेर पाहण्यासाठी मान वर केलीच होती आणि समोरचं दृश्य पाहून तो थबकलाच. कारण आत्ता काही सेकंदांपूर्वी, जेमतेम 5-6 सेकंदांपूर्वी जी मुलगी गेट बाहेर त्याने पाहिली होती ती आता सिक्युरिटी रूमच्या उंबरठ्यावर उभी होती. तिचा निळा पंजाबी ड्रेस ठिकठिकाणी फाटला होता. ओढणी नव्हतीच. केस मोकळे होते. अंगावर खरचटलेलं निशाण. चेहऱ्यावर कुठलेच भाव नव्हते. एवढ्या लवकर कोणतीही मुलगी किंवा कोणताही मनुष्य गेट पार करून इथपर्यंत येऊ शकत नव्हती. ती हळूहळू त्या दोघांच्या जवळ येऊ लागली. प्रत्येक पावलागणिक तिचा चेहरा बदलत होता. चेहऱ्यावर जखमांच्या खुणा वाढत चालल्या होत्या. ओठ फाटत चालले होते. डोळे फुटून त्यातून रक्त बाहेर पडत होतं. तिचा तो अवतार पाहून मंदारने ओळखलं की ही कुणी साधी मुलगी नाही किंवा ही मनुष्य नाही. हे काहीतरी वेगळंच आहे. मंदारच्या डोक्यात विचार चमकून जात होते, पण शरीराने मात्र तो बर्फासारखा गोठला होता. तो शॉकमध्ये होता.
तो भीतीमुळे हलूही शकत नव्हता. मंदार तिला पाहून जणू कोमातच गेला होता. मंदार तिचं ते भयानक रूप पाहत होता आणि पळण्यासाठी सोडाच, पण ओरडण्यासाठीही त्याचा आवाज निघत नव्हता. त्याचं सर्वांग थरथरत होतं. ती मुलगी हळूहळू त्या दोघांकडे चालत येत होती. सिक्युरिटी रूममधून शाळेच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी एक जुनाट जिना होता आणि जिन्याच्या पायरीजवळच हे दोघे झोपले होते. अमर तर गाढ झोपेत होता. ती मुलगी चालत चालत त्या दोघांजवळ आली आणि ती मुलगी त्या दोघांच्या शेजारून अगदी शांतपणे जिन्यावरून चढून वरच्या मजल्यावर गेली. तिला वर गेलेलं पाहून मंदारने मोकळा श्वास सोडला, पण त्याची शुद्ध हरपली आणि तो बेशुद्ध पडला. काही वेळाने मंदारला शुद्ध आली तेव्हा त्याला दिसलं की अमर त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होता. अमरला पाहताच मंदारने त्याला मिठीच मारली आणि मंदारने अमरला सगळी घटना जशीच्या तशी सांगितली. सकाळ होताच मंदारने मुख्याध्यापक मानेंना तो नोकरी सोडत असल्याचं सांगितलं. मंदारने त्या शाळेला कायमचा रामराम ठोकला. अमरलाही त्याने नोकरी सोडण्याचा सल्ला दिला. खूप चौकशी केल्यानंतर महिन्याभराने त्या शाळेबद्दल त्याला कळालं आणि जे कळालं ते फारच दुर्दैवी आणि दुःखद होतं. खूप पूर्वी काही मुलींवर तिथे अत्याचार करून त्यांचा खून केला गेला होता. त्यांचे मृतदेह शाळेच्या पहिल्या मजल्यावर 8वीच्या वर्गाजवळ टाकले गेले होते. ते गुन्हेगार अजून सापडले नव्हते. ते पीडित मुलांचे आत्मे शाळेच्या आवाराजवळ फिरताना काही जणांनी पाहिले सुद्धा होते, पण त्या आत्म्यांनी कुणालाही त्रास मात्र दिला नव्हता. पण विषाची परीक्षा कशाला पाहिजे म्हणून मंदार त्या शाळेपासून लांब राहिला. त्याने ती नोकरी सोडून दिली. नंतर मंदारला रुग्णवाहिकेवर चालक म्हणून नोकरी मिळाली. तसेच त्याने गावात स्वतःचं एक छोटं दुकान सुद्धा उघडलं. आता त्याची परिस्थिती खूप सुधारली होती. पण शाळेत नाईट ड्युटी का असावी आणि ते सुद्धा 3 सिक्युरिटी गार्ड्सच्या सोबत, हे मात्र त्याला शेवटपर्यंत कळलं नाही. तर अशी होती मंदारची पहिली नोकरी. मित्रांनो, ही भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा AT स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.